हे बघ मणी, मी काय आहे हे तो माझा श्रीहरी, माझी जनता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझा मणी जाणतो आणि ते माझ्यासाठी महत्वाचं आहे. बाकी कोणी काही बोलू दे, मी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. अरे इतकी वर्ष झाली या राजकारणामध्ये, लोकांनी कित्येक आरोप केले माझ्यावरती, पण कोणीही सिद्ध करू शकलेलं नाहीये, हे तुलाही माहिती आहे. ठीक आहे ना, स्वानंदीला जे काही बोलायचं ते बोलू दे ना. तिच्या भूतकाळामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या आहेत, ज्या काही घटना घडल्या आहेत ना, त्यामुळे ती असं बोलते हे मला माहिती आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव म्हणे, स्वानंदीचा भूतकाळ ह्या घराच्या भविष्य काळावरती परिणाम करणार नाही, ह्याची जबाबदारी तुला घ्यायची आहे. हो सर, हो. म्हणूनच मी आता ठरवलंय, स्वानंदीवर डोळे झाकून विश्वास ठेवणार नाही. जे काय असेल त्याची शहानिशा करेल, मगच निर्णय घेईल. शाब्बास. तुला माहितीये म्हणे, माझा तुझ्यावर जितका विश्वास आहे ना, इतका कोणावरही नाहीये. शाब्बास. सागर, सागर सॉरी, मागाशी जरा चिडचिड झाली. मनी साहेब, चालतंय एवढं तेवढं. बापरे, एकदा काय ओरडलो मनी साहेब, मणी भाऊच म्हण. सॉरी भाऊ. चला, तेवढा सर्वे पूर्ण करा. ठेवेल ही स्वानंदी. हे इकडे ये. स्वानंदी, हे काय वागणं आहे तुझं? मोठ्यांचं ऐकायचं नाही असं ठरवलंयस का? मी तुला शिक्षा दिलेली ना, मग ती शिक्षा सोडून कुठे निघून गेलेलीस? मला न विचारता कुठे गेलेस भटकायला? उन्हाचा त्रास होतो तुम्हाला, पाय भासतायत तुमचे. या तुम्ही या. सुजित सर नको म्हणाले ना मी. ए, घाबरायची ऍक्टिंग नको करूस. पक्की बेरकी आहेस, मला तुझी सगळी नाटकं माहिती आहे. आता तोंड उचकटून सांगशील का कुठे गेलेलीस? मला न विचारता कुठे भटकायला गेलेलीस? वॉर्डन मॅडमला भेटायला गेलो. मला वाटलेलंच, असं बेताल वागून ते शिकवणाऱ्या बाईलाच भेटायला गेली असणार तू. तिची शिकवण आहे ना ही. घरातल्या मोठ्यांचं, घरातल्या माणसांचं ऐकायचं नाही, बेताल वागायचं. घाणेरड्या बाईची घाणेरडी शिकवण आहे ही. शिक्षेतनं पळून गेली असलीस तरी शिक्षा टळली नाहीये तुझी. शिक्षा तर होणारच आहे तुला. ते दिसतंय किती घाण आहे? माझ्या मैत्रिणी येणार आहेत आत्ता, त्या काय बोलतील? किती घाण आहे घर. तेव्हा स्टूल घे आणि सगळं स्वच्छ कर, एकदम लख्ख. हे बघ, जर ह्या कामात हयगय केलीस किंवा काम सोडून पळून गेलीस तर माझ्यासारखी दुसरी वाईट कोणी मिळणार नाही तुला. निघा, कामाला लाग. मॅडम पण. हॅलो, हा राधा बोल. हो हो, अगं नाही नाही, तसा तो जुना झालाय आता. तू आउट हाऊस मध्ये जातोयस ना, का घरी येतोयस? घरी येतो. माझी काही हरकत नाहीये, पण मी म्हटलं आउट हाऊस मध्ये स्वानंदी तुझी वाट बघत असेल म्हणून. नाही, ते आनंदनगर पुनर्विकासची फाईल आतमध्येच आहे, ती कलेक्ट करतो आणि जाईल वरती आउट हाऊसला. नक्की? नक्की. काहीच हरकत नाही, चल ये, चल. काय यार, असं कसं वागलीस तू? विसरलीस सगळं? मी तुझ्यासाठी आतापर्यंत काय काय केलंय ते.
मुंबईत नवीन आली होतीस तू, कामाची पैशांची गरज होती तुला, कोणी मदत केली तुला? मीच केली ना. सगळं विसरलीस? मी केलेली मदत, आपल्यातली मैत्री, असं कसं वागलीस तू माझ्याशी? काय यार, असं कोणी वागतं का? मी केलेलं सगळं विसरलीस? आय एम सो हर्ट, आय एम सो हर्ट. वहिनी छत्री घ्या तू. सुजित सर खरंच नको. वहिनी लागलं नाही ना तुम्हाला कुठे? वहिनी तुम्हाला लागलंय का कुठे? सांगा ना, तुम्हाला लागलंय का वहिनी कुठे? हा? सुजित सर हात नाही उचलायचा. बायको आहे ती माझी. आधी हात तिने उचललाय म्हणी. हात सोड, हात सोड म्हणी. कारण असेल सुजित त्याला. मणी सर यांनी हात लावला मला, यांनी हात लावला मला. मी जर तुला मदत केली नसती ना, पडली असतीस तू खाली. मी जर मदत केली नसती ना, तर तू आणि तुझं बाळ. नाही सर, यांनी मला यांनी मला काय यांनी मला? काय यांनी मला? खोटं वाटतंय? खोटं वाटतंय तुला? सीसीटीव्ही फुटेज चेक कर. सीसीटीव्ही फुटेज चेक कर. बघ, मी फक्त तिची मदत करत होतो. एक्झॅक्टली मी फक्त मदत करत होतो. तुझी मदत करत होतो मी फक्त. स्वानंदी, तुझी हिम्मत कशी झाली माझ्या मुलावर हात उचलायची? अगं, एवढ्या वर्षात मी कधी हात उगारला नाही त्याच्यावर, आणि तू काय गये स्वानंदी? संचिता मॅडम माझा हात सोडा, दुखतोय. संचिता, मणी, हात दुखतोय तुझा? नुसता धरला तरी हात दुखतोय? याच हाताने माझ्या नवऱ्याला मारलंस तेव्हा त्याला किती दुखलं असेल ग? परिणाम झालाय तुझ्या डोक्यावर की नशा केलीस कसली? तुझी हिंमत कशी झाली? तू समजतेस कोण ग स्वतःला? काय लायकी आहे तुझी? तू मालक आहे या घरचा आणि तू एक फालतू नोकर आहेस. तू हात उगारतेस त्याच्यावर, सुचितवर हात उगारतेस तू. संचिता, हे नोकरांना आणि आश्रिताला डोक्यावर बसवण्याची फळ आहेत. मम्मा, ते काही असू दे, ही स्वानंदी, ही नोकर घरच्या मालकावर हात उगारते आणि कुणी काही बोलत नाही. सगळे तमाशा बघतायत, गप्पा उभे आहेत सगळे. म्हणी काय झालं? मान खाली घालून का उभा आहेस आता? बोल अरे काहीतरी. तुझ्या बायकोने माझ्या नवऱ्यावर हात उगारलाय म्हणी. डॅड प्लीज,
तुम्ही तरी काहीतरी बोला प्लीज डॅड. वाव, छान चाललंय. कुणाला काहीच बोलायचं नाहीये. वाव, ग्रेट, नाईस. हो काय हो? तुम्ही काहीच नाही बोलणार हिला? हं? आपल्या मुलाच्या आपल्या घरात थोबाडीत मारली हिने, तुम्ही काहीच नाही बोलणार हिला? गप्प बसणार आहात तुम्ही? ठीक आहे, तुम्ही शांत राहायचंय ना, तुम्ही राहा, पण मी शांत बसणार नाही. आत्ताच्या आत्ता स्वानंदीला घरातनं बाहेर काढते की नाही बघा. स्वानंदी, या क्षणाला आमच्या घरातनं चालती हो बाहेर. चाल. नाही, हे हिच्यासाठी खूप इझी असेल. तिने मालकावर हात उगारायचा आणि मालकीण फक्त हिला घराबाहेर काढणार. अशानेही शेफारेल मम्मा, आणि उद्या माझ्यावर आणि तुमच्यावर सुद्धा हात उगारेल. तिला शिक्षा व्हायला हवी, योग्य ती शिक्षा. तिने सुजितवर हात उगारलाय ना, मग हिला शिक्षा सुद्धा सुजितच देणार. सुजित हिच्या सणसणीत कानाखाली दे. आयुष्यभर हिच्या लक्षात राहिलं पाहिजे. सुजित, मी काय म्हणते ऐकू येत नाहीये का? हिच्या कानाखाली वाजव सुजित. सुजित, मार हिला. शालिनी, काय सांगताय तुम्ही? तुम्ही सुजितरावांना स्वानंदीला मारायला सांगताय, आणि तू संचिता तुझ्या नवऱ्याला हिला मारायला सांगतेस तू? लाज नाही वाटत तुम्हाला? डॅड, आणि ते सुद्धा माझ्या घरात, माझ्या समोर. ह्या घरामध्ये कुठल्याही स्त्रीवर कोणीही हात उचलणार नाही. हे आमचे संस्कार नाहीयेत. आणि सुजितराव, तुमच्यावर आमचे संस्कार आहेत. तेव्हा सुजितराव हे कृत्य करणार नाहीत याची मला खात्री आहे. पण आधी स्वानंदीनी हे असं का केलं हे जाणून घ्यायला हवं. स्वानंदी, बोल. वा, हे चांगलंय. तुम्ही सीसीटीव्ही फुटेज बघितलात ना, तरी प्रश्न करता हिला? हा, ही खरं सांगणार आहे का? सुजित, तू मार तिला. मी बघते कोण येते तुला थांबवायला ते. मार हिला. सुजित, मार हिच्या कानाखाली. सुजित, मला कळतंय तुम्हाला स्वानंदीचा राग आलाय. स्वानंदी वहिनीने माझ्यावर हात उचलला ते त्यांचे संस्कार. पण डॅड आता बरोबर बोलले. एका बाईवर हात उचलण्याचे संस्कार माझ्यात नाहीये. माझ्यावर माझ्या डॅडचे संस्कार आहेत. या घराचे संस्कार आहेत. पण मी सॉरी, मगाशी रागाच्या भरात तुमच्यावर हात उचलला. पण तो हात कधीच तुमच्यावर पडला नसता. मी कधीच एका बाईवर हात नाही उचलू शकत, आणि प्रेग्नंट बाईवर तर नाहीच नाही. पण मला खरंच एक गोष्ट कळली नाही वहिनी. तुम्ही त्या खुर्चीवर उभं राहून साफसफाई करत होता. तुमचा तोल गेला. तुम्हाला लागू नये, तुमच्या बाळाला काही होऊ नये म्हणून मी तुम्हाला आधार दिला. तुम्हाला कुठं लागलंय का हे विचारलं, हे त्याच भावनेने.
तुम्ही माझा हात का उचलला? इट वॉज सो शॉकिंग फॉर मी. का केलं तसं बहिणी तुम्ही? का केलं? मणी सर एक मुद्दाम किंवा ठरवून नाही केलं. ते माझ्या जवळ आले, मी घाबरले म्हणून मी हात उचलला. माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरंच मुद्दाम नाही केलंय. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर, प्लीज प्लीज. कसा विश्वास ठेवणार स्वानंदी? सगळं दिसलंय सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट. स्वानंदी जे वागली त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांची माफी मागतो. अशी चूक पुन्हा होणार नाही. त्याचं परत घडलं नाही पाहिजे स्वानंदी. सॉरी. चल. हो काय करताय तुम्ही हे? हिने सुजीत सरपोतदारवर हात उचललाय आणि तुम्ही तिला असाच जाऊ देताय? शालिनी बास, हे बघा, तुमचा राग माझ्या लक्षात येतोय आणि स्वानंदी असं का वागली त्या मागचं कारणही माझ्या लक्षात येत आहे. तिचा काहीतरी गैरसमज झाला आणि त्यातून तिनं हात उचलला. हो पण हे बघा, आता ह्या विषयावर मला चर्चा नकोय. हा विषय इथेच थांबवा बस. ही दीड दमडीची स्वानंदी, हिची हिंमत कशी झाली सुजितरावांवर हात उचलायची? हिची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. नको तिथे, नको त्या गोष्टींमध्ये, नको त्या लोकांबरोबर नाक खुपसत असते ही. हिचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवाय. पण कधी आणि कसा करायचा? शिट शिट शिट. त्या स्वानंदीची हिंमत कशी झाली सुजितवर हात उचलायची? कोण समजते ही स्वतःला? काय लायकी यायची? आणि इतकं सगळं होऊन तिला शिक्षा काय? तर काहीच नाही. वाव, चांगला न्याय आहे. डोकं फिरलंय माझं. आणि सुजित गप्प बसला, काहीच बोलला नाही. चांगला गाल रंगवायला हवा होता तिचा. आयुष्यभर तिच्या लक्षात राहिलं असतं, पण नाही. फालतूपणा नुसता सगळा. सुजित, येस बेब. स्वानंदीने तुला कानफटवलंय आणि तुला हसू येतंय? एन्जॉय करतोय हे सगळं? सुजित, तुला काहीच वाटत नाहीये का? तू खाली गप्प का बसलास? तिला एक ठेवून का नाही दिलीस? सुजित, मी तुझ्याशी काहीतरी बोलतीये. गप्प का बसलास याचं कारण मला सांगशील का प्लीज? तिच्या समोर संत बनायला जातोयस का तू? सिरियसली? एरवी माझ्याकडून क्षुल्लक चूक झाली तर सहज हात उठतो रे तुझा, आणि खाली गप्प बसलास तू. हा? आणि डॅडचं काय? तर घरातल्या बायकांवर हात उचलायची या घराची संस्कृती नाहीये. वाव, व्हॉट अ जोक. कधीतरी आमच्या बेडरूम मध्ये येऊन बघा म्हणावं. मुलगा संस्कृतीचं किती रक्षण करतोय हे कळेल त्यांना. सुजित, मी तुला काहीतरी विचारते, प्लीज मला उत्तर दे. शांत. हे बघ, मला कळतंय तुला स्वानंदीचा राग आलाय. मला छानही वाटतंय.
कारण माझ्या रिस्पेक्टसाठी तू इतकी भरभरून बोलतेस, पण जरा शांत हो. मी हात का नाही उचलला? त्या स्वानंदीवर मी हात उचलायचा. त्यात ती आहे प्रेग्नंट. वाव, त्यात तिचे डॅड होते. तुला कळतंय का? डॅड समोर जर मी स्वानंदीवर हात उचलला असता तर पुढे किती प्रॉब्लेम झाले असते. शांतपणे या सगळ्या गोष्टींचा विचार कर, ओके? आणि जरा chill मार. ओ इशी प्रेग्नेंट? मला माहितीच नव्हतं रे. ज्या बाळाला संपवायला मला आकाश पाताळ एक करायला लावलंय, त्या बाळाची अचानक इतकी काळजी का रे?